अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। चैतन्य सत्संग मंडळ आणि संपूर्ण दाते परिवार यांच्या संयुक्त विद्यमान परम आदरणीय श्रद्धेय तीर्थस्वरूप वैकुंठवासी सदाशिवराव दाते तथा दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही प्रवचनमाला आयोजित केलेली आहे। त्याच्या पहिल्या सत्राला आज आपण प्रारंभ करतो आहोत। गेली अनेक वर्ष चैतन्य सत्संग मंडळ आणि त्याही पूर्वी स्वयंसिद्धा महिला मंडळ यांच्या वतीनं नारद भक्तिसूत्र आणि गीता आणि ज्ञानेश्वरीच्या संबंधानं अन्य विषयांच्या संबंधानं बोलण्याकरता म्हणून प्रतिवर्षी मी लातूरमध्ये येत राहिलो। त्या प्रत्येक भेटीमध्ये प्रत्येक प्रवचनमालेमध्ये येण्याची एक उत्सुकता असे, येण्याचा एक आनंद असे, काहीतरी नवीन विषय मांडण्याची संधी आपल्याला मिळते आहे आणि आपण जर अभ्यास करून गेलो तर आपल्या अभ्यासाला आणि या नवीन विषयाच्या चिंतनाला न्याय देणारा श्रोता आपल्याला इथे मिळेल या विश्वासानं मी अनेक वर्ष लातूर नगरीमध्ये येऊन जशी जमेल यथामती यथाबुद्धी जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत आनंदानं मी इथे प्रतिवर्षी आलेलो आहे। परंतु यावर्षीची ही प्रवचनमाला करण्याकरता मी अगदीच अनुत्सुक आहे, आजही आहे। तसं म्हटलं तर कोणतीही प्रसन्नता आज माझ्या अंतःकरणामध्ये नाही की जेणेकरून मी या विषयावर काही बोलावं। अर्थात त्याचं कारण महत्त्वाचं दादांचं जाणं हेच आहे। मी अनेक वेळेला हे मांडत आलेलो आहे आणि याचा अनुभवही घेत आलेलो आहे की काही ऋणानुबंध हे आपण निर्माण करू शकत नाही। काही ऋणानुबंधांची निर्मिती ही मानव निर्मित नसतेच। 4 वर्ष एकत्रित राहिलो म्हणून एकमेकांबद्दल सख्य निर्माण झालं आणि मग ते सख्य गुणदोषांसह स्वीकारून जीवनाच्या अंतापर्यंत टिकलं, असा अनुभव बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये येत असतो। मनुष्य तो आनंद घेतही असतो। वसतिगृहामध्ये राहिलेले 2 विद्यार्थी 2 वेगळ्या गावातून आलेले असतात, काही वर्ष एकत्रित राहतात, दोघांमध्ये काही सख्यत्व निर्माण होतं आणि मग आयुष्याच्या अंतापर्यंत ते मित्र म्हणून एकत्र राहतात, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होतात। परंतु काही ऋणानुबंध असे असतात की ते ऋणानुबंध आपल्या जन्माला येण्याच्या पूर्वी निर्माण झालेले असतात। एखादं प्यादं असावं त्या पद्धतीनं आपण त्या व्यक्तीच्या ऋणानुबंधामध्ये आणि प्रेमामध्ये आपसूक अडकत जात असतो। हे आपण निर्माण केलेलं नसतं। हे ऋणानुबंध ईश्वर निर्मित असतात, भगवान निर्मित असतात। दाते परिवाराचा माझा ऋणानुबंध हा एका पिढीचा नक्कीच नाही आहे। पंडित प्रवर धुंडीराज शास्त्री दाते तथा अण्णा हे आमच्या घरी येत असत। माझ्या आजोबांबरोबर वडिलांबरोबर त्यांचं सख्यत्व होतं। त्यांना आनंदानं आमच्या घरी गप्पा मारताना मी ऐकलंय, पाहिलंय।
माझी तिसरी पिढी आहे जी आदरणीय भूषणजींच्या ऋणानुबंधामध्ये बद्ध झालेली आहे. हे ऋणानुबंध मी निर्माण केलेत का? तर नाही. मी जन्माला येण्याच्या पूर्वी हे ठरलेलं होतं की मी दादांच्या ऋणानुबंधामध्ये अडकलेलं असावं आणि म्हणून मी त्यांच्या ऋणानुबंधात अडकलेलो आहे. काही ऋणानुबंध हे नेहमीच आपल्या जन्माच्या पूर्वी निर्माण झालेले असतात. आपण असेपर्यंत ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा आधार असतात आणि आपल्यानंतर ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ होऊन जातात. असेपर्यंत दादांचा आधार हा होताच, याच्याबद्दल वाद नाही. अनेकांना होता, त्यात मीही एक आहे. परंतु त्यांच्या जाण्याने त्यांचा ऋणानुबंध हा केवळ स्मृतीमध्ये जमा झालेला ऋणानुबंध राहिला नाही, तो माझ्या जीवनाचा एक संदर्भ होऊन राहिला आहे. उद्या जर मला माझं आत्मचरित्र लिहावं वाटलं, तसं लिहिण्यासारखं काही नाही आहे, पण हल्ली लिहितात म्हणे. तसं जर मला असं वाटलं की काहीतरी आपल्या संबंधानं आपण लिहावं आणि त्या माझ्या एकूण लिखाणामध्ये जर मी दादांचा संदर्भ दिला नाही, दाते परिवाराचा संदर्भ दिला नाही, तर माझं ते चरित्र काय, आत्मवृत्त, हे अपूर्ण राहील. तो संदर्भ होऊन जातो आपल्या जीवनाचा. आणि अशा एका व्यक्तिमत्वाच्या अतिशय व्यापक अंतःकरणाच्या या संदर्भानं परिप्लुत होऊन त्यांच्याबद्दल काय बोलावं याची जुळवाजुळव गेली 8 दिवस करत आज मी इथं उपस्थित आहे. खरं तर त्यांच्याबद्दल बोलण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत. एरवी कीर्तन प्रवचन करताना शब्दांची योजना, वाक्याची योजना, त्याच्यामध्ये काही अलंकारांची योजना, असं करत एखादं चिंतन नटवणं, सजवणं आणि श्रोत्यांच्या गळी उतरवण्याकरता त्याला साजेसं बनवणं, हे एरवी आम्हाला रोजचं आहे. श्रोत्यांना ते आवडावं अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काही विनोदांची पखरण करणं, त्याच्यामध्ये काही तात्विक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करणं, हे आम्ही रोजच कीर्तन प्रवचनामध्ये करत आलेलो आहोत. तसं चिंतन ऐकून श्रोते आमचं कौतुकही करतात. बरं वाटतं त्या कौतुकाने. काय भाषा आहे तुमची, काय बोलता तुम्ही, अमुक तमुक बोलतात, ठीक आहे. पण एरवी भाषेवर प्रभुत्व आहे म्हणून मिरवणारे आम्ही अशा प्रसंगामध्ये दादांबद्दल बोलायला ज्या वेळेला बसतो त्यावेळेला अक्षरशः शब्द दरिद्री होऊन जातो. कुठल्या शब्दांची योजना आम्ही करावी, त्यांच्या संबंधानं काय बोलावं, हे सुचत नाही. ज्या वेळेला हा कार्यक्रम ठरवण्याकरता ही मंडळी पंढरपूरला आली, त्यावेळेला सांगितलेल्या तारखांना मी पटकन हो म्हणून टाकलं. परिस्थिती काय आहे याचा विचार केला नाही, शक्य अशक्यतेचा विचार केला नाही, अन्य काही व्यवधानांचा विचार केला नाही. मी येतो असं म्हणून टाकलं मी. पण नंतर मी विचार करायला लागलो की मी येतो म्हणालोय, पण मी बोलणार काय. त्यांच्या अनेक आठवणी आहेत, अनेक प्रसंग आहेत. अगदीच अलीकडचा प्रसंग त्यांचा म्हणजे आम्ही रामेश्वरला एकत्रित राहिलो. रामायणाच्या चिंतनाकरता ते बरोबर होते, आईसाहेब होत्या.
आणि त्या प्रसंगामध्ये जी काही चर्चा झाली तो प्रसंग किंवा त्या घटना माझ्या जीवनामध्ये, माझ्या मनामध्ये पुष्कळ घर करून राहिल्या. संपूर्ण गीता झाल्यानंतर जर अर्जुनाला कोणी असं म्हणालं असतं की तुम्ही भगवंताच्या मुखातून गीता ऐकलीत, तुमच्या जीवनाची धन्यता झाली, असं तुम्ही गीतेच्या शेवटी नष्टो मोहा म्हणून कबूलही केलं, आता तुम्हाला ज्ञानही झालंय, भगवान कोण हे 11व्या अध्यायापासून पुढे जास्त स्पष्टपणाने आपल्याला कळलेलंही आहे, तर आता प्राप्त झालेल्या त्या ज्ञानाच्या आधारावर भगवंताबद्दल तुम्ही जरा 3 तास बोला. तर अर्जुन नक्की हेच म्हणेल की भगवंतांना मी पाहिलं, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं, ते कोण आहेत हे मला कळलं, पण मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. तीच आज माझी अवस्था आहे. मी त्यांना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, मी त्यांच्या सख्यत्वात राहिलो, मायेची पाखर त्यांनी माझ्यावर घातली, त्या सावलीमध्ये मी राहिलो, पण आज त्यांच्याबद्दल बोलताना माझ्या अंतःकरणामध्ये खूप विचित्र अशा काही भावना दाटून आलेल्या आहेत. कालिदासाचं एक वचन आहे. संतांच्या बद्दल बोलत असताना कालिदासाने एके ठिकाणी असं म्हटलंय की संतांबद्दल बोलताना आपली वाणी अपूर्ण ठरते, आपली वाणी शांत होऊन जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःनी त्याबद्दल बोलत असताना वाचा जेथ विसवे ते साधू कथा असं म्हटलंय. जिथं आपली वाचा थांबते तिथे साधुकथा सुरू होत असते. हे खरंही आहे एका अर्थाने, पण ही वाचा का थांबते याचा विचार करताना फार चांगल्या पद्धतीनं कालिदासांनी ते चिंतन मांडलंय. कालिदास असं म्हणतात की त्या व्यक्तीचे गुण संपले म्हणून ती वाचा थांबत नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावं असा प्रश्न पडतो म्हणून वाचा थांबत नाही. तर गतजन्मातलं काही पाप आडवं येतं की त्या पापाचा परिणाम म्हणून वाचा श्रमित होऊन जाते आणि बोलायला थकते म्हणून बंद पडते. गुण संपले म्हणून बंद पडत नाही. न गुणानां इयत्ता नाही, गुणाची इयत्ता नाही आहे, गुण संपत नाहीत. तसं त्यांच्याबद्दल बोलताना मी स्वतः संभ्रमित आहे की मी आता काय बोलावं, कसं बोलावं, कोणत्या पद्धतीनं शब्दांची योजना करावी माहीत नाही. परंतु तरीसुद्धा त्यांच्याबद्दल मी जर बोललो नाही तर मलाही ते बरं वाटायचं नाही. त्यांच्याबद्दल मी जर काहीच चिंतन केलं नाही तर मलासुद्धा असं वाटेल की या 3 दिवसाच्या प्रवचनमालेमध्ये आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, पण ज्ञानेश्वर महाराजांना आवडेल अशी सेवा आपल्याकडून झाली नाही. आणि याच्याकरता म्हणून मी त्यांच्या संबंधानं थोडंसं बोलतो आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडल्या त्या अनेक चांगल्या घटनांचे साक्षीदार आणि माझ्या जीवनात घडलेल्या चांगल्या घटनांचे प्रेरक या दोन्ही अर्थाने दादांकडे मी पाहिलेलं आहे. मागे मी इथे सांगितलं होतं, पण पुन्हा सांगायला मला कोणताही संकोच नाही. जिथे जिथे मी माझ्या भागवत कथा केल्या आहेत, मी कधीच असं माझ्या आयुष्यात ठरवलं नव्हतं की मला भागवत कथा करायची आहे. उलट पक्षी आपल्याला करायची नाही असंच मी बहुतांश वेळेला ठरवलं होतं. कारणं काही असतील, पण मी ठरवूनही भागवत कथा मला करावी लागली. याला जर काही कारण असेल तर ते कारण म्हणजे दादा आहेत. त्यांनी मला भागवत कथा करण्याकरता प्रवृत्त केलं, भागवताचा अभ्यास करण्याकरता प्रवृत्त केलं. स्वयंसिद्ध महिला मंडळाकडून ज्या वेळेला नारद भक्तिसूत्रावरची प्रवचनं अनेक वर्ष आपण इथे लातूरमध्ये केली, त्या नारद भक्तिसूत्राच्या चिंतनामध्ये ते मला नेहमी सांगायचे, नाही भागवत झालं पाहिजे,
इतके भागवताचे संदर्भ तुम्ही देत आहात, इतके भागवतातला विचार सांगता आहात, तर मग तुम्हाला भागवत सांगायला काय अडचण आहे? तर त्यांना मी ते म्हणालो होतो की मला अशी भीती वाटते की माझं भागवत सुरू झालं तर माझं कीर्तन बंद पडेल. आणि मी कीर्तनावर प्रेम करणारा वारकरी आहे, मला कीर्तन नाही बंद करायचं. त्यावेळेला त्यांनी मला हे सांगितलं होतं की कीर्तन हा तुमचा स्वभाव आहे आणि भागवत हा तुमचा अभ्यास असू द्या. स्वभाव बदलू नका आणि अभ्यास सोडू नका. आणि मग त्यांची प्रेरणा म्हणून हळूहळू भागवताच्या थोड्याशा अभ्यासाला मी लागलो. आणि जी काही थोडीफार ज्या काही कथा मी केल्या, ज्या काही सेवा मी केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की पहिली कथा माझ्याकडे करायची, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. जेव्हा पहिली कथा वृंदावनला मी केली त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की माझ्याकडे पहिली कथा करणार होतात ना, त्याचं काय झालं? मी त्यांना म्हणालो की पहिली जरी तुमच्याकडे मी शब्द दिला होता तुम्हाला, पण मी पहिली कथा जरी तुमच्याकडे करू शकलो नसलो तरीसुद्धा शेवटची कथा मी तुमच्याकडे करीन. तुमच्याकडे कथा करीन आणि भागवताचं कथा म्हणून 7 दिवसांचं जे काही ते आखीव रेखीव चिंतन असतं ते मी बंद करेन. आणि ज्या वर्षी ती कथा करायची लातूरला अशी ठरली, त्याच वर्षी त्यांचं देहावसान झालं. मला कधी कधी हाही विचार मनाला स्पर्शून जातो. मी त्यांना असं म्हणालो होतो की शेवटची कथा मी तुमच्याकडे करीन, माझ्या कथेचा शेवट होऊ नये याच्याकरता त्यांनी स्वतःचाच शेवट निवडला की काय? कारण ते करणं त्यांना शक्य आहे. हातात घेतलेलं कोणतंही काम पूर्ण ताकदीनं करणं, त्या वृद्ध चाणक्य नीतिशास्त्रामध्ये कुणाकुणाकडून माणसांनी काय काय गुण घ्यावेत या संबंधामध्ये एक विचार आला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात वायसात पंचशिक्षेच्च षट्शूनी त्रीणी गर्धभात, असं म्हटलंय. सिंहाकडून एक गुण घ्यावा, बगळ्याकडून एक गुण घ्यावा. सिंहादेकम बकाद एकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात, 4 गुण कोंबड्याकडून घ्यावेत. वायसात पंचशिक्षेच्च, कावळ्याकडून 5 गुण घ्यावेत. षट्शूनी, कुत्र्याकडून 6 गुण घ्यावेत. आणि त्रीणी गर्धभात, आणि गाढवाकडून 3 गुण घ्यावेत, असं म्हटलंय. या सगळ्या प्राण्यांची नावं चाणक्यांनी दिली आहेत. यांच्याकडून एक, पण माणसाकडून काही घ्यावं असं कुठं काही म्हटलेलं नाही. का म्हटलं नाही ते अजून कळायला मार्ग नाही, पण नाही म्हटलं त्याने की माणसाकडून हे गुण घ्यावेत असं काही म्हटलं नाही. ते कोणकोणते गुण कुणाकुणाकडून घ्यावेत वगैरे वगैरे हे जरी सांगितलेलं असलं तरी त्याच्यामध्ये सिंहादेकम, सिंहाकडून एक गुण घ्यावा असं म्हटलंय. ते सगळ्याच विचार सांगण्याचं कारण नाही मला, ज्या कारणाकरता मला ते आठवलं तेवढं सांगून पुढं जातो. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, प्रभुतम अल्पम कार्यम वा यो नरः कर्तुम इच्छती. प्रभुत्व अगदी खूप छोटंसं काम असू देत अथवा खूप मोठं काम असू देत, काम लहान आहे का मोठं आहे याचा विचार न करता सर्वारंभेण तत्कुर्यात सिंहादेकम प्रकीर्तितम. सिंहाचा गुणविशेष असा आहे की एखादी मोठी शिकार करायची असू देत अथवा अगदी एखाद्या सशाला मारायचं असू देत किंवा एखाद्या अगदी छोट्या प्राण्याला मारायचं असू देत, सिंह आपली सगळी ताकद आणि सगळ्या समर्पणाने युक्त होऊन ते काम करतो. हा गुण माणसाने सिंहाकडून घेतला पाहिजे. एकच गुण घ्या, पण तेवढा एकच हा आहे की कोणतंही काम करत असताना पूर्ण समर्पित होऊन ते काम केलं पाहिजे. एवढं एकच काम. ते काम मोठं आहे का छोटं आहे विचार करायचं कारण नाही.
दादांनी आपल्या जीवनामध्ये जी जी कार्य केली त्या सगळ्या कार्यामध्ये मला हा त्यांचा गुण वारंवार जाणवला. काम छोटं आहे का मोठं आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. अगदी छोटी कामं मी पाहिलंय किंवा अनुभवलंय म्हणा. आपल्या प्रवचनमालेच्या सुरुवातीला जेव्हा आपण विवेकानंद केंद्रामध्ये ती प्रवचनमाला आणली तिकडनं, त्यावेळेला आपण तर साक्षीदार आहात आणि त्याच काय आपण दादांच्या संपूर्ण जीवनाचे साक्षीदार आहात. त्यात खुर्च्या मांडणं हे काही फार मोठं काम आहे का? आणि तेही दादांसारख्या व्यक्तिमत्वाला. पण खुर्ची मांडताना सुद्धा ती कशी मांडली पाहिजे, खुर्चीच्या मागे खुर्ची कशी आली पाहिजे, माणसाच्या मागे माणूस कसा बसला पाहिजे, दोघांनी बसताना किती अंतर ठेवलं पाहिजे, गर्दी झाल्यानंतर त्या अंतराचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, किती क्षुल्लक काम आहे. श्रोत्यांना सभागृहामध्ये बसवायचं आहे एवढंच काम आहे. हे काम काही फार मोठं आहे का? या बसा असं म्हटलं तर कोणी येऊन बसतं. पण त्या बसण्यामध्ये सुद्धा एक शिस्त असावी. ते दिसताना चांगलं दिसावं, त्याच्या मागे काही विचार असावा, दोन व्यक्तींमधल्या अंतराचा उपयोग नंतर कसा करून घेता येतो याच्याकरता ते अंतर सुरुवातीला किती ठेवावं याचा विचार पूर्ण समर्पित भावनेनं त्यांनी केलेला मी पाहिला. कितीतरी अशा घटना आहेत. या प्रमोद गॅस एजन्सीची सुरुवात असेल, जेव्हा अगदी सायकलवरून सिलेंडर घरपोच करत असत ते त्यावेळेचं असेल. आणि आज हे जे विश्व त्यांनी उभं केलेलं आहे ते आपण पहा. पेट्रोल पंपाचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. संपूर्ण भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचा पेट्रोल पंप तो असावा, अत्यंत अभिमानानं 2-3 वेळेला दादाने मला हे सांगितलं. हे यश कुठून येतं? बरं, बाकी सगळ्या कार्यांकरता त्यांच्याकडे वेळ होता. कुणाच्या सुखामध्ये जाऊन त्यांना प्रेरणा देणं, कुणाच्या दुःखामध्ये जाऊन त्यांना सांत्वन करणं, कुणाच्या मदतीला धावून जाणं, कुणाला काही अडचण असेल तर त्याला काहीतरी चांगला विचार सांगणं, स्वतःचं अध्यात्म, स्वतःच्या उपासना, स्वतःची परंपरा, स्वतःचे कुळाचार याच्यामध्ये कुठे कमी न पडणं आणि हे सगळं करत आपला व्यवसाय 1 नंबरवर नेऊन ठेवणं, याच्या मागे काय कारण असू शकतं? आणि या सगळ्याचा विचार करताना शेवटी जेव्हा आपण त्याच्या निष्कर्षाकडे येतो तेव्हा हे लक्षात येतं की याचं एकच कारण असेल, ते म्हणजे सिंहाचा गुण त्यांनी घेतला होता. तसे यांच्याकडे असलेले सगळेच गुण त्यांच्याकडे आपल्याला दिसून येतात. सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुकुटात, सगळेच गुण. गाढवाकडून सुद्धा 3 गुण घ्यावेत असं म्हटलंय. अविश्रांत वहेद्वारम शीतोष्ण न च विंदती, शीतोष्ण न च विंदती. काही बघायचंच नाही, थंडी पडली का उन्हाळा खूप आहे काही नाही, अविश्रांत वहेद्वारम, अखंड कष्ट करायचे. आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये अत्यंत आनंदानं जगायचं. गाढवाकडून घ्यावा लागणारा गुण आहे हा गुण. गाढवाकडून त्याला जेवढं मिळेल त्याच्यामध्ये ते संतुष्ट आहे. पण कितीही मिळालं तरी संतुष्ट नसणारेही पुष्कळ गाढव आहेत. हेही आपण जगामध्ये पाहतो. पण सांगताना, चाणक्यांनी सांगताना मात्र हा गुण गाढवाकडून घ्यावा असं सांगितलंय. अखंड मेहनत करणं, अनुकूल प्रतिकूलतेचा विचार फारसा न करणं आणि आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी असणं, हे गुण गाढवाकडून घ्यावेत म्हटलंय. अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय म्हणजे त्यांचं जीवन होतं. आपल्या सर्वांच्याच अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दलच्या अनेक भावना आहेत, अनेक आठवणी आहेत. या विषयावर बोलताना मधून मधून मला त्यांचं स्मरण होणारच आहे. त्या वेळेला मी ते यथाशक्ती यथामती बोलेनच. या प्रवचनमालेला विषय काय, प्रवचनमालेचा विषय काय असा जेव्हा प्रश्न पडला त्यावेळेला संयोजकांनी मला सांगितलं की आम्ही विषय देणार नाही, तुमचा तुम्ही निवडा. हे एक फार अवघड काम असतं. मी अनेक वेळेला दादांनाही हे मागे बोललेलो आहे की मला विषय द्या, तुमचं तुम्ही घ्या म्हटलं की आम्ही जे आठवतं तेच बोलत राहतो.
बुद्धीला ताण नाही, पण नवीन विषय मिळाला तर त्याच्यावर काही अभ्यास करावा लागतो. तुम्ही विषय द्या, विषय द्या. ते म्हणायचे नाही. मागच्या वर्षी ते असताना आपल्या घरी जेवायला आलो होतो आम्ही. तेव्हा बैठकीमध्ये आपणही होता. सहज चर्चा चालू आहे, काही सहज चर्चा चालू आहे, काय करायचं काय नाही. भागवताचा विषय निघाला. मी म्हटलं संपूर्ण भागवत 7 दिवस सांगणं फार अवघड जातं. भागवतातला एखादा विषय घेऊन आपल्याला 7 दिवस सकस असं काही मांडता येईल? नाही, पहिल्यांदा कथा करू, असं एक सामान्य काही चर्चा चालू होती. प्रवचनमालेच्या संबंधानं इथल्यानंतर मी त्यांना म्हटलं की या वेळेला आता तुम्ही विषय द्या. कर्मयोग झाला, ज्ञानयोग झाला, भक्तियोग झाला, तुम्ही काहीतरी मला विषय द्या. त्यावेळेला त्यांनी एक वाक्य फार चांगलं उच्चारलं होतं. आपण समोर होता का नाही मला आठवत नाही आत्ता, पण दादाने एक वाक्य मला फार चांगलं माझ्यासमोर उच्चारलं. मी म्हणालो त्यांना, दादा तुम्ही विषय द्या मला, त्या विषयावर मी बोलतो. काय म्हणावं त्याने? ते म्हणाले, महाराज आम्ही विषयातून कधीच बाहेर पडलो आहे. आम्ही विषयातून बाहेर पडलोय, हे त्यांचं विधान आहे. आणि ते एका अर्थाने खरंच होतं. इतका मोठा प्रपंच उभा करायचा आणि अलगद त्याच्यातून बाहेर पडायचं, कुठलाही लेप लावून न घेता एक सल्लागाराची भूमिका निभावत राहायचं. ज्यांनी ते उभं केलेलं असतं त्यांच्या अंतःकरणात उभ्या केलेल्या कार्याविषयीचं ममत्व देह पडेपर्यंत शिल्लक राहतं, देह पडेपर्यंत. परंतु मी जी काही कमी व्यक्तिमत्व अशी पाहिलेली आहेत की ज्यांच्याबद्दल, ज्यांच्या चरणाबद्दल अंतःकरणामध्ये नितांत आदर असावा, त्याच्यामध्ये दादा आहेत. एवढं सगळं उभं करायचं आणि कशाशीही स्पर्श होऊ न देता अलगद आपला आनंद आपण मिळवत राहायचं. सुखदुःख त्याच्यातल्या होणाऱ्या लाभहानीचा विचार न करता त्याच्यामध्ये समाविष्ट राहायचं, हे वाटतं तेवढं सोपं नाही. मला तुकाराम महाराजांचं वचन आठवतं, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. जळामध्ये पद्मपत्र असावं, कमळाचं पान असावं. किंवा गीता बोलते, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांबसा. ज्ञानोबरांनी म्हटलंय, तो कर्म करी सकळे परिकर्म बंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. पाण्यामध्ये कमळाचं पान असतं, पाण्यातच असतं, पण पाण्याने कधीही भिजत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, व्यवहारामध्ये तसं असावं, जीवनामध्ये तसं असावं. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये फार गोड चिंतन केलंय. त्याने असं म्हटलंय, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी आकाशातून जाताना एखाद्या अंगणामध्ये काही वाळवण टाकलेलं असतं, ते सगळं गोळा करून ती बाई आत घेऊन जाते आणि दाण्याची काही दाणे अंगणात पडलेले असतात. पक्षी ते दाणे पाहतात, ते अंगणात उतरतात, ते दाणे टिपतात आणि या अंगणाने आपल्याला हे दाणे दिलेत म्हणून त्या अंगणाबद्दल कोणतंही ममत्व न ठेवता अगदी शांतपणाने उडून जातात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची, प्राचीन म्हणजे प्रारब्ध, तोवर जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एखादा पांथस्थ कुठेतरी येतो, कुठल्या तरी धर्मशाळेत उतरतो, प्रसंगी आपल्या घरी उतरतो. वारीला लोक येतात, आपल्या घरी उतरतात आणि वारी झाली की निघून जातात. येतात, कुठलंही ममत्व न ठेवता एखाद्या धर्मशाळेमध्ये जसा पांथस्थ उतरतो, एखाद्या घरामध्ये उतरतो, त्या पद्धतीनं या घरामध्ये आपण उतरावं आणि कुठलंही ममत्व न ठेवता निर्मम होऊन त्या घरातून बाहेर पडावं. तैसे असावे संसारी. दादाने हे करून दाखवलं. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि खरंच जोपर्यंत प्रारब्धाची दोरी बळकट होती, तोपर्यंत जेवढ्या प्रेमाने त्यांनी हा सगळा व्यवहार उभा केला, हे विश्व उभं केलं, तेवढ्याच निर्ममतेने त्यांनी त्याच्यातनं अगदी सहजतेनं त्याच्यातनं बाहेरही पडले. त्याच्यातनं निवृत्तीही तेवढ्याच सहजतेनं त्याने स्वीकारली. विषय काय असा प्रश्न पडला. विचार करताना माझ्या मनात असा विचार आला
की त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला बोलायचं आहे. अर्थातच त्यांचं गुणगान केलं पाहिजे, त्यांच्या संबंधानं काही चिंतन मांडलं पाहिजे. पण ते केवळ व्यक्तीच्या संबंधानं मांडण्यापेक्षा त्यांच्या वृत्तीच्या संबंधानं आपल्याला काही मांडता येईल का? व्यक्तीच्या संबंधानं मांडत असताना स्वाभाविक नामरूपाच्या मर्यादा त्याला पडतात. पण ते चिंतन जर आपण वृत्तीच्या संबंधाने करायला लागलो तर स्वाभाविक त्या चिंतनामध्ये एक व्यापकता येते. कारण व्यक्ती एक असते पण वृत्ती अनेकांच्या ठिकाणी नांदत असते. मग काय बोलता येईल याचा विचार करताना भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये, तसं सगळ्याच अध्यायामध्ये भक्ताची ज्ञानाची लक्षणं आली आहेत, पण एकाच अध्यायामध्ये जीवनाच्या परिपूर्णतेचा विचार बघायचा झाला तर 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये आपल्याला ते पाहता येतं. 26 गुणांचा विचार दैवी संपत्ती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आहे, भगवंतांनी सांगितलं आहे. त्या संबंधानं आपल्याला बोलता येईल या उद्देशानं मी केवळ अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम या 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातल्या पहिल्या शब्दाकडे माझं लक्ष जरा गेलं आणि त्याच्यातल्या अभयत्वाबद्दल बोलावं असा विचार करून मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे. 1 वर्ष होऊन गेलं. स्वाभाविक आहे, काळ कुणाकरता थांबत नाही, काळाची गती अप्रतिहत आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी कालिदासानेच एके ठिकाणी म्हटलंय की काळ किती जरी प्रबल असला, कसाही जरी असला, ते योग वासिष्ठामध्ये निर्दयः कठिणः क्रूरः कर्कशः कृपणो अधमः असं म्हणून काळाला काही विशेषणं दिली आहेत. न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम असं म्हटलंय. आत्तापर्यंत जगतामध्ये असा जीव नाही, अशी वस्तू नाही की काळाने ज्याला गिळंकृत केलं नाही. तो काळ कसा आहे? निर्दय, कठीण, क्रूर, कृपण, कर्कश आणि अधम याच्यातलं एकही विशेषण चांगलं नाही, एकही विशेषण चांगलं नाही. पण असं असलं तरी तुम्ही काळाला काही म्हणा, काळ येणार तर आहेच आहे, येणार तर आहेच आहे. पण जेव्हा दादांचं जाणं आपण बघतो किंवा आत्ताचा अगदी आम्हाला आलेला नंतरचा अनुभव म्हणजे वाना उत्पातांचं जाणं, हे जेव्हा डोळ्यांनी बघितलं जातं, अनुभवलं जातं जवळच्या संबंधानं, त्यावेळेला हे लक्षात येतं की काळाला दिलेली ही विशेषणं खरोखर सार्थ आहेत. तो निर्दय आहे, तो कठीण आहे, तो क्रूर आहे, तो कृपण आहे, तो कर्कश आहे, तो अधम आहे. अक्षरशः ही विशेषणं सत्य आहेत. एरवी काळाला विशेषणं द्या किंवा कौतुक करा, तो घेऊन तर जाणारच आहे. आपल्या जुन्या मराठीमध्ये म्हणतात ना, वाघाला वाघ राव म्हणलं काय, वाघोबा म्हटलं काय, आणि वाघ्या म्हणलं काय, खाणार तर आहेच. तसं काळाला विशेषणं दिली काय, ती चांगली असली काय आणि वाईट असली काय, घेऊन तर जाणारच आहे. पण ज्या अर्थी योग वासिष्ठांनी ही विशेषणं दिली आहेत त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी हेतू असेल आणि तो हेतू अशा प्रसंगामध्ये आपल्याला विशेषत्वानं लक्षात येतो. नाही तर काळाचं कौतुकही केलंय, नाही असं नाही. 1 वर्ष होऊन गेलं. कालिदासाने असं म्हटलंय की काळ माणसाच्या शरीराला घेऊन जाऊ शकतो, काळाचं सामर्थ्य आहे. पण काळाची मर्यादाही सांगताना असं म्हटलंय की काळ किती जरी प्रबल असला तरी त्या व्यक्तीच्या संबंधानं अंतःकरणात निर्माण होणाऱ्या स्मृती पुसून टाकणं हे काळाला शक्य नसतं. ते स्मरण जाणार नाही, त्या स्मृती जाणार नाहीत, त्या त्या प्रसंगामध्ये त्या त्या आठवणी येत राहतील, ते होणार. महिमानं यत् उत्कीर्त्य तव संह्रियते वचः, कालिदासाचं वचन आहे. आता त्याचा विस्तार करत नाही मी, मगाशी बोलून आलोय त्या संबंधामध्ये. अभय या पदाबद्दल बोलणार आहे. भगवंतानी गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना जी दैवी संपत्ती सांगितली त्याच्यातला
पहिला गुण सांगितला तो अभय. अभय शब्दाचा अर्थ आहे निर्भयत्व, भयरहित अवस्था. त्यांच्या जीवनाचा हा विशेष होता. मी बघितलंय, मोठ्या मोठ्या लोकांच्या समोर जाताना मोठ्या मोठ्यांना भीती वाटते, पण कुणासमोरही जाण्यामध्ये दादा कधी घाबरले नाहीत, कधी कचरले नाहीत. हे निर्भयत्व कधी येतं? कधी येतं? त्याचं एकच कारण आहे, आपण सचोटीनं वागलं की आपल्याला कुणाचं भय वाटायचं कारण राहत नाही. आपल्या मराठीमध्ये कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात ना. खरंच आहे, ज्यांनी वेळच्या वेळेला कर भरलाय त्याला कशाचा डर आहे? एका अर्थाने ते बरोबरच आहे. आपलं आचरण शुद्ध असेल, आपला विचार शुद्ध असेल, आपला विचार प्रगल्भ असेल, आपल्याला कुणाला घाबरण्याचं कारण नाही आहे. मग ते काही असो, म्हणजे ते कुठूनही कुठपर्यंत आहे. मी त्याचा संबंध खूप लांबपर्यंत नेऊन जोडतो. कुठपर्यंत? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. निर्भयत्व आहे. नाहीतर त्या काळामध्ये, आजच्या शिक्षकाला हे बोलणं खूप सरळ आहे, सहजही आहे, पण त्या काळातल्या शिक्षकांच्या समोर टिळकांनी हे विधान करावं. कुठून येतं हे निर्भयत्व? काय आहे हा अभय? भय हा मनोविकार आहे. आपल्याला निर्भयत्व किंवा अभय समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा भय ही संकल्पना काय आहे ही कळली पाहिजे. भयाचा अनुभव आहे, पण भयाचं विश्लेषण करत नाही आपण कधी, त्याची मीमांसा नाही करत कधी. घाबरणं आहेच आहे, प्रत्येकाला घाबरणं आहे. लहानपणापासून आपल्याला घाबरायलाच शिकवलंय. जे लहान मूल जेवत नसेल तर आई म्हणते बाहेर बागुलबो बसलाय. हे काय आहे? आईने भिण्याचे संस्कार केलेत आमच्यावर. बाबा येऊन तुला मारतील म्हणजे यांना घाबरलं पाहिजे, हे मारणारे आहेत. संस्कार केलाय, आईनीच केलाय, बाबांबद्दल केलाय. मग आम्ही अजूनही घाबरतो. भय निर्माण होणं हा मानवी स्वभाव आहे. मी याला दोष म्हणत नाही आहे. हा विकार जरी असला तरी तो स्वाभाविक विकार आहे. भय निर्माण होणं हा दोष नाही आहे. मी थोडंसं स्पष्ट बोलतो, मला या विषयावर बोलायचंच आहे, पण आता एक विधान करून जातो. काय आहे, घाबरणं हा दोष नाही आहे. तो विकार असला तरी तो विकार निर्माण होणं हा दोष नाही आहे. घाबरणं हा दोष नाही. आपल्या घाबरण्याचा विषय क्षुल्लक असला तर तो दोष आहे. आम्ही कशाला घाबरावं हे आम्हाला कळलं पाहिजे. माझ्या दृष्टीने संपूर्ण गीतेचा प्रारंभ किंवा गीतेची सुरुवातच या भयातून झाली. त्याला काही मोहातून निर्माण झालेला शोक म्हटलंय, पण मूळ जर बघितलं तर त्याचं मूळ आहे ते भयातच आहे. इतिहास सांगण्यात वेळ घेत नाही मी आपला. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय असं जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं आणि भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये त्याचा रथ नेऊन उभा केला आणि त्याला शत्रुपक्ष दाखवला, त्यावेळेला समोर आपले नातेवाईक आहेत, आपले गुरु आहेत, अमुक आहेत, तमुक आहे, असं होत 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 अर्जुनाच्या मनामध्ये यांना मारलं आपण तर आपल्याला नरकात सुद्धा स्थान मिळणार नाही याची भीतीच वाटली ना. अर्जुनाने ते पहिल्या अध्यायामध्ये कबूलही केलंय, म्हणून मी म्हटलं मी त्याचा विस्तार करत नाही. भय आहेच आहे. मी थोडंसं पुढे म्हणतो, भय असलंच पाहिजे. त्याचे कारणाची मीमांसा नंतर, पण जगात जन्माला आला त्याला कुणाला भय नाही आहे. प्राण्यांना आपल्यापेक्षा प्रबल प्राण्यांचं भय आहेच आहे.
हरिण आहे, कुठेतरी त्याला वाघाचं भय आहे, सिंहाचं भय आहे, कुठेतरी जाळ्यात अडकू याचं भय आहे, सारखं कावरं बावरं होऊन ते हरिण इकडे तिकडे बघतच आहे. काय त्या हरणाने कुणाला काय केलंय म्हणून? काहीच केलेलं नाही, पण तरी सुद्धा त्याला भय आहे. कीटकाला भय आहेच आहे. लहानसा ढेकूण, काय कारण आहे त्याला फटीमध्ये जाऊन लपण्याचं? बाहेर मोकळं का नाही ढेकून फिरू शकत? सांगा ना, काय कारण आहे? भय आहे, दुसरं काही कारण नाही. मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोष विहित वृत्तीनाम लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगती, असं एक सुभाषित आहे. मृग, मीन, सज्जन, हरिण, मासा आणि सज्जन माणसं हे काही कुणाला मारून जगतात का? काय त्यांनी कुणाचं घोडं मारलंय? तृण जल संतोष विहित वृत्तीना. हरिण तृण म्हणजे गवतावर जगतं, मासा पाण्यात जगतो, आणि सज्जन माणसं संतोषावर जगत असतात. पण तरी सुद्धा लुब्धक धीवर पिशुना, लुब्धक धीवर पिशुना, लुब्धक म्हणजे पारधी, धीवर म्हणजे कोळी, आणि पिशुन म्हणजे खलपुरुष, दुष्ट पुरुष, हे विनाकारण त्यांना त्रास देतात. निष्कारण वैरिणो जगती, निष्कारण त्रास देतात, पण भय आहे. निर्भय कोण आहे? मी जर असं विचारलं आपल्याला की कोण आहे बाबा इथं निर्भय कोण आहे, हात वर करा, तर कोणी कळणार नाही. कारण आपण एकट्यानेच हात वर केला तर कसं होईल याचं भय आहे. आहेच आहे ना, काही ना काहीतरी चित्तामध्ये तो विकार आहेच आहे. मी एकटा पडलो तर काय, माझं एकट्याचंच कसं होईल? थोडंसं त्याला सिद्धांताच्या मर्यादा लावून जर बोलायचं झालं तर थोडं व्यापकत्वानं बोलतो. माणसाला भय आहे, नवल नाही. देवाला सुद्धा भय आहे, नवल नाही. वेदाला सुद्धा भय आहे, नवल नाही. संतांना सुद्धा भय आहे. म्हणून मी म्हटलं की भय सगळ्यांच्याच ठिकाणी आहे, फक्त त्या भयाचा विषय काय याच्यावर ते भय हे आपल्या जीवनाचा गुण का दोष हे ठरतं. थोडंसं स्पष्ट करतो मी. माणसाला भय आहे, कुणाचंही आहे, कुणाचंही आहे. भय हा मनोविकार आहे. काय आहे? आपण भयाचं थोडंसं मानसशास्त्रीय विश्लेषण करा. मी म्हटलं ना आपल्याला, भयाचा अनुभव सगळ्यांना आहे, पण भयाचं विश्लेषण आपण करत नाही. ॲनालिसिस होत नाही त्याचं. काय बाबा भय वाटतं म्हणजे नेमकं काय होतं? एखादा मनुष्य अंधारातून निघाला, अचानक कोणीतरी समोरून आलं, दचकतो, म्हणजे नेमकं होतं काय? म्हणजे मनाची अशी काय जडणघडण असते की जेणेकरून माणूस दचकतो? असं काय घडतं आपल्याला? ठीक आहे, समोरून येणारा कोणीतरी माणूसच आहे, तो आला, अचानक आला, घाबरण्यासारखं काय आहे? मग ओळख पटलं, अरे तू आहेस, मला वाटलं कोण आलं म्हणून घाबरलो. म्हणजे कोणीतरी आल्यावर घाबरायचं असतं. कळलं ना तो माणूस आहे, मग घाबरण्यासारखं काय? ते माणसासारखा माणूस, घाबरण्यासारखं काय? भय ही एक कल्पना आहे, भय हा एक मनोविकार आहे. पण नेमकं घडतं काय त्यावेळेला? प्रक्रिया काय घडते की मनुष्य दचकतो? सांगता नाही येणार. म्हणून मी आपल्याला म्हटलं की त्याचं सायकोलॉजिकल अनालिसिस आपण करू, मानसशास्त्रीय विश्लेषण कर. काय होतं, नेमकं होतं काय? एखादा मनुष्य आहे, गावाला जायचं आहे, पटपट पटपट सगळं आवरतो. कशा करता? गाडी चुकली तर? अरे ते काय घाबरायचं काय? त्याच्यात गाडी चुकण्यात भय काय? पण होतं ना असं, अचानक कोणीतरी अंधारातून समोर आलं, घाबरतो. काहीतरी टोचलं, घाबरतो. काही काटाच टोचलेला असतो, पण भय वाटतं. काय टोचलं, काही चावलं का काय, आता मी जगेन का मरेन, हे सुरू होतं.
अहो हल्ली तर नुसता घसा खवखवला तरी माणसं घाबरतात. आता हे काय सांगण्यासारख्या गोष्टी आहेत का? पण ही वस्तुस्थिती आहे आणि याचा अनुभव आपण घेतो आहोत. थोडीशी सर्दी झाली की तो स्वतः तर घाबरतोच, पण त्याच्याकडे बघण्याच्या इतरांच्या नजरा त्याला अधिक भयग्रस्त करतात. आहे वस्तुस्थिती आहे. आज आपण हे आपल्या अवतीभोवती नित्य पाहतो आहोत. पण म्हणजे होतं काय? भयाची नेमकी व्याख्या काय? एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंधाच्या टीकेमध्ये भयाबद्दल बोलताना असं म्हटलंय, मला वाटतं ती भयाची परिपूर्ण व्याख्या आहे. संत जे विश्लेषण करू शकतात ते विश्लेषण संशोधक नाही करू शकत. म्हणजे मला संशोधकांना कमी लेखायचं नाही आहे, पण जी दोन्ही मधली मर्यादा आहे ती फक्त एका वाक्यात सांगून जातो की संशोधक हा शेवटी अभ्यासानं बोलतो आणि संत हे नेहमी अनुभवानं बोलत असतात. एवढा दोन्हीतला फरक आहे. एखादा अभ्यासक कदाचित हे विश्लेषण करू शकणार नाही, पण मला असं वाटतं नाथ महाराजांनी केलेली भयाची व्याख्या ही भयाचं मानसशास्त्रीय विश्लेषण करणारी परिपूर्ण व्याख्या आहे. भय म्हणजे काय? नाथ महाराजांनी असं म्हटलंय, बळी मिळोनी समस्त आप्त विषय विभांडू पाहत तेणे कासावीस होय चित्त भय निश्चित याना. ही भयाची त्यांनी केलेली व्याख्या आहे. भय म्हणजे काय आहे? बळी मिळोनी समस्त म्हणजे सगळे बलवान एकत्रित येऊन आप्त विषय विभांडू पाहत, ज्या विषयावर माझं प्रेम आहे ते विषय काढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि तो विषय माझ्याजवळून बलानं ते काढून घेत असताना माझ्या अंतःकरणाला जी कासाविषी होते त्याला भय असं म्हणतात. आता याचं विश्लेषण ही व्याख्या म्हणून ठीक आहे, पण जेव्हा आपण याचं विश्लेषण करू, याची मीमांसा करू, तेव्हा आपल्याला थोडंसं त्याच्या अंतरंगात जावं लागेल. कारण आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये विश्लेषण करण्याची एक रीती आहे. आता आपण एखाद्या वेळेला काही झालं म्हणजे रक्त तपासायला देतो. मग त्या रक्तामधले घटक हे आहेत, अमुक वाढलं, तमुक कमी झालं, हेच झालं, तेच झालं, हे आपल्याला सांगतात की नाही? ते कशाने सांगतात? ते एक पद्धत आहे, विश्लेषणाची पद्धत आहे. रक्तातले घटक वेगवेगळे करण्याची एक पद्धत आहे. विज्ञानानं ती आता खूप प्रगत आहे विज्ञान, त्यामुळे ती सगळे ते तयार आहे आपल्याकडे. आपण दिलं की संध्याकाळी हां बाबा तुम्हाला साखर इतकी आहे, हे इतकं आहे, ते इतकं आहे, तुमचे व्हाईट ब्लड सेल्स इतके आहेत, रेड ब्लड सेल्स इतके आहेत, अमुक आहे तमुक आहे, जे काही आहे ते सगळं सांगतात. ती त्याची जशी एक वैज्ञानिक पद्धत आहे, त्या यंत्रामध्ये ते टाकल्यानंतर मग त्या वेगानं फिरतं, त्याच्यातले घटक वेगळं, ते जशी एक पद्धत आहे तशी तत्वज्ञानाच्या विश्लेषणाची एक पद्धत आहे. कुठल्याही संज्ञा, कुठल्याही संकल्पना जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा ती संकल्पना आहे तशी स्वीकारणं हे आपल्या वैचारिकतेचं लक्षण नाही, हे आपल्या बुद्धिमत्तेचं लक्षण नाही आहे. आपल्याला त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. हे आम्ही का स्वीकारावं का स्वीकारू नये हे आम्हाला हा विचार करता आला पाहिजे. या भयाचं विश्लेषण करत असताना ज्या काही 2-3 गोष्टी आपल्याला त्याच्यामधल्या कळतात, त्याच्यामध्ये या व्याख्येच्या अनुषंगानं भयाचं चिंतन 3 अंगांनी करता येतं नाथ महाराजांच्या व्याख्येच्या अनुषंगानं. म्हणून मी म्हटलं की ही परिपूर्ण व्याख्या आहे माझ्या दृष्टीने. काय आहे भीती म्हणजे काय आहे? भीतीमध्ये 3 घटक असतात किंवा असावे लागतात, काही म्हणा. भयामध्ये 3 घटक असावे लागतात. भयामध्ये पहिला घटक लागतो तो म्हणजे स्वभिन्नता. बळी मिळोनी समस्त आप्त विषय विभांडू पाहात तेणे कासावीस होय चित्त भय निश्चित या नाव. ही व्याख्या आहे. एक स्वभिन्नता लागते. मी पहिल्यांदा सांगून जातो, नंतर त्याचं विश्लेषण करतो. स्वभिन्नता 1, प्रतिकूलता 2 आणि प्रबलता 3. हे 3 जिथे एकत्रित येतात तिथं भयाची निर्मिती होते, असं एकूण त्याचा विचार आहे. मी सांगतो उदाहरणाने आपल्याला.
समोरून कोणीतरी मनुष्य आला अचानक अंधारातून म्हणून मी घाबरलो. पण ज्या अंधारात समोरून मनुष्य आल्याने मी घाबरलो त्याच अंधारात मी स्वतः उभा आहे ना. मग मी त्याला घाबरण्याच्या ऐवजी मी मलाच का नाही घाबरलो? एखादा माणूस समोर आला, तो रागावलेला आहे, माझ्याकडून काही अपराध झाला, तो माझ्यावर प्रचंड रागावलेला आहे, शिव्या देत आलेला आहे. आता मला भीती वाटते तो मला मारेल. मी घाबरतो. तो मला मारेल कारण माझ्याकडून अपराध झालाय याचं मला भय वाटतं. तर माझ्याकडून अपराध झालेला आहे या जाणीवेत माझ्याच हाताने मी स्वतःला मारून घेईन याचं भय का नाही वाटत? जर तो अपराध ज्ञात आहे तर मीच मला मारीन याचं माणसाला कधीच भय का नाही वाटलं आतापर्यंत? मीच माझा मारक होईन, मीच मला त्रास देईन, मीच मला त्रस्त करेन, मीच मला शिव्या देईन याचं मला का नाही भय वाटलं आतापर्यंत? माणसाच्या अंतःकरणातलं भय हे नेहमी स्वतःपेक्षा भिन्न व्यक्तीकडून अथवा तत्वाकडून असतं. मला माझ्याबद्दल कधीच भय वाटत नाही, मी मलाच घाबरलो असं कधीच होत नाही. स्वभिन्नता लागते. भय राहतं कुठं तर ते स्वभिन्नतेत राहतं. म्हणून उपनिषदांनी पुढे अभिन्नतेचा विचार याच्या निर्भयत्वाकरता सांगितलाय. त्याचा विचार पुढे करू आपण. स्वभिन्नता एक. बरं, नुसती स्वभिन्नता हे भयाच्या निर्मितीचं कारण आहे का? नाही आहे. का नाही आहे? कारण मी आपल्याला सांगतो, आई मुलापासून भिन्न आहे की नाही? आहे. मग मुलगा आईला घाबरतो का? मुलाला मातेचं भय वाटतं का? नाही वाटत. का नाही वाटत? स्वभिन्नतेत जर भय निर्माण होतं तर मुलाला मातेविषयी का भय वाटू नये? मुलाला पित्याविषयी का भय वाटू नये? मुलाला एकदा ती नजर आली, थोडीशी माणसं ओळखायला लागलं ते मूल, की वडील आले की त्यांच्याकडे झेप टाकून जातो, आई दिसली की झेप टाकून आईकडे जातो. असं का होतं? जर माता भिन्न आहे मुलापेक्षा तर मुलाला मातेचं भय का वाटू नये? म्हणून केवळ स्वभिन्नता हे भयाच्या निर्मितीचं कारण नाही आहे. ते एक कारण आहे, पण एकच कारण भयाच्या निर्मितीकरता पुरेसं नाही आहे. म्हणून दुसरं कारण बघावं लागतं. नुसती व्यक्ती आपल्यापासून वेगळी आहे म्हणून आपल्याला भय वाटत नाही. कुणीतरी रागावून समोरून आला आणि आता तो मला मारेल असं मला भय वाटतं. एखादं लहान मूल रागावून समोरून आलं तर मला भय वाटतं का? लहान मुलं आहे, नाही वाटत. मग काय करावं लागतं? स्वभिन्नतेबरोबर दुसरा एक विचार आपल्याला त्याच्या बरोबरीनं करावा लागतो. तो म्हणजे स्वभिन्नता असली पाहिजे आणि ज्या व्यक्तीमध्ये आपण स्वभिन्नता पाहतो आहोत ती व्यक्ती आपल्यापेक्षा प्रबल असली पाहिजे. स्वभिन्नतेबरोबर प्रबलता एक लागते. अजून सांगतो, माता ही मुलापेक्षा भिन्नही आहे आणि प्रबलही आहे, पण तरी मूल घाबरत नाही. म्हणून तिसरा विचार करा. मी उदाहरणाने बोलतो परत. म्हणून तिसरा विचार करावा लागतो. जशी स्वभिन्नता लागते तशी प्रबलता लागते, आणि जशी प्रबलता लागते ती प्रबलता आपल्याला प्रतिकूल असावी लागते. स्वभिन्नता, प्रतिकूलता आणि प्रबलता या तीन गोष्टी एकत्रित याव्या लागतात तर भय निर्माण होतं. विचार करा आपण. माता मुलापेक्षा भिन्न आहे पण मूल घाबरत नाही का? माता प्रतिकूल नाही म्हणून. एखाद्या वेळेला माता प्रतिकूल होते. मी दुसरं उदाहरण सांगतो. मगाशी बोलता ढेकूण आपल्यापेक्षा भिन्न आहे की नाही? भिन्न आहे. झोपताना मनुष्य विचारतो का ढेकूण आहेत का इथे? नाही तर बाहेर जाऊन झोपतो. ढेकणाला घाबरावं माणसानी? ढेकूण ते असं सांगतात की भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये जाऊन बसले, भगवान शंकर हे हिमालयावर जाऊन बसले. तर अशा निर्जन ठिकाणी जाण्याचं काय कारण होतं? तर म्हणे त्यांना ढेकणाची भीती वाटत होती. मन्ये मत्कुण शंकया, सुभाषित आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही.
ते म्हणे पाणी जवळ असलं की ते ढेकूण येत नाहीत पाण्याचे जवळ. मग ते क्षीरसागरामध्ये जाऊन झोपले. तेवढ्या थंडीमध्ये ढेकूण येत नाहीत म्हणून ते हिमालयावर जाऊन बसले. का तर म्हणे ढेकणाला घाबरले. आश्चर्य वाटतं मला भगवान विष्णूचं कधी कधी आणि शंकराचं. म्हणजे ढेकणाचं भय इतकं आहे की हे दोघंही सासूरवाडीला जाऊन राहिले, तिथलं भय वाटलं नाही पण ढेकणाचं भय वाटलं. किती आश्चर्य. ढेकूण आहे, स्वभिन्न आहे, आपल्याला प्रतिकूल आहे की नाही? आहे. आपलं रक्त शोषून घेतं, चावतं ढेकूण, आपल्याला प्रतिकूल आहे. पण ढेकणाची भीती अशी वाटली का हो की ढेकूण आल्याबरोबर थरथर थरथर कापायला लागला. आता माझं कसं होईल असं वाटायला लागलं, आरडाओरडा करायला लागला, पोलिसांना फोन केला. असं वाटलं काय कधी? नाही. ढेकूण आहे, रक्त पिईल, पुढे समोर आला, बोट ठेवलं, टच, संपलं. का नाही? प्रतिकूलता असली तरी प्रबलता नाही आहे. तो आपल्यापेक्षा जास्त प्रबल नाही आहे. वाघ समोर आला मग मात्र मनुष्य घाबरतो. का? स्वभिन्नही आहे, प्रतिकूलही आहे आणि प्रबलही आहे. नुसती स्वभिन्नता आणि प्रतिकूलता आली तर ढेकणासारखं भयही वाटत नाही. नुसती स्वभिन्नता आली तरी मातेबद्दल भय वाटत नाही. मग ह्या तिन्ही गोष्टी लागतात. स्वभिन्नता लागते, प्रतिकूलता लागते आणि प्रबलता लागते. बळी मिळवणी समस्त, समस्त बळी मिळवणी, समस्त मिळवणी ही स्वभिन्नता आहे. ते मिळालेले समस्त कसे आहेत? बळी, प्रबल आहेत. हे दुसरं. आप्त विषय विभांडू पाहात ही प्रतिकूलता आहे. आणि मग याच्यामुळे आपल्या चित्ताची जी अवस्था होते त्याला भय असं नाव आहे. म्हणून मला वाटतं की भयाची, इतकं सुंदर भयाचं मानसशास्त्रीय विश्लेषण अन्यत्र आपल्याला कदाचित कुठे सापडणार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भय आहे, सर्वांच्याच आहे. ते विनोदानं असं सांगतात, मागे मी सांगितलेली कथा आहे पण या अनुषंगाने सांगतो. ते म्हणे एकदा बादशहाने बिरबलाला असं विचारलं की आपल्या राज्यामध्ये बायकोला घाबरणारी किती, न घाबरणारी किती, याची एकदा यादी कर. तर बिरबलाने लगेच सांगितलं. तो म्हणला बहुतेक सगळे घाबरणारे. म्हणलं असं कसं? बहुतेक सगळे घाबरणारे. कोणी बायकोला न घाबरणारा असा इथे नाही आहे कोणी, आपल्या राज्यात तरी नसावा असं वाटतं. म्हणजे सिद्ध करून द्या. ठीक आहे, प्रसिद्ध कथा आहे. दुसऱ्या दिवशी बिरबलांनी जाहीर केलं बायकोला घाबरणाऱ्यांनी एक रांग करावी आणि न घाबरणाऱ्यांनी दुसरी रांग करावी. त्या रांगा लागल्यानंतर बिरबलांनी बादशाला सांगितलं की चला आपण जाऊ आणि बघूया कोणत्या रांगेत कोण आहे. घाबरणारे न घाबरणारे दोन स्वतंत्र रांगा केल्या. गेले दोघेही बघण्याकरता. बायकोला घाबरणाऱ्यांची रांग पंढरपूरपर्यंत पोचली होती. बायकोला न घाबरणाऱ्याच्या रांगेत कोणीच नव्हतं. बिरबलांनी सांगितलं बघा, न घाबरणाऱ्याच्या रांगेत कोणीच नाही आहे, बहुतेक सगळे घाबरणारेच आहेत. मी कालच तुम्हाला बोललो होतो. त्या दोघांचं असं बोलणं चालू असताना एक मनुष्य लगबगीनं आला आणि न घाबरणाऱ्याच्या रांगेत उभा राहिला. तर बादशाला खूप आनंद झाला. तो म्हणाला चला, एक तरी सबंध राज्यामध्ये एकाच्या तरी मनगटात ताकद आहे, तो बायकोला घाबरत नाही आहे. एक तरी आहे ना, तू म्हणाला होतास कोणी नाही, एक तरी आहे ना, आपण बक्षीस. तो म्हणाल बक्षीस देऊ पण आपण विचार. ते गेले त्याच्याजवळ, त्याला विचार, तुम्ही न घाबरणाऱ्यांच्या रांगेत उभे आहात? हो. जाणीवपूर्वक उभे आहात? हो. इथे का उभे आहात? सगळे घाबरणार आहेत आणि तुम्ही बायकोला घाबरत नाही? तो म्हणाला काय झालं, मी घरातून घाबरणाऱ्यांच्या रांगेत उभं राहण्याकरताच बाहेर पडलो होतो, पण येता येता बायकोने सांगितलं न घाबरणाऱ्याच्या रांगेत उभा राहा, म्हणून इथे उभं राहिलं. आता हा घाबरणारा का न घाबरणारा? तर बहुतेक सगळे असेच असतात, भय कुणाच्या ठिकाणी नाही. तर बादशाने त्याला सांगितलं बरोबर आहे तुझं, बहुतेक सगळे घाबरणारच आहेत, बरोबर. ठीक आहे, झालं समाधान, जाऊ. बिरबल म्हणाला हा प्रश्न तुमच्या मनात का पडावा यावा की बायकोला घाबरणारी किती, न घाबरणारी किती? राजाला हा प्रश्न का पडावा? बादशाह आहात तुम्ही, तुम्हाला हा प्रश्न का पडला? तर म्हणाला मला पडला नाही, काल रात्री बेगमने मला दरडावून विचारलं म्हणून मी तुला विचारलं आणि मग राज्याला त्याच्यात आणलं.
आता ज्या देशाचा राजाच असा बेगमला घाबरणारा असेल, प्रजा घाबरेल नवल का? मी कशा करता बोलतो, भय नावाची ही जी काय मनोविकार म्हणा, जी वृत्ती म्हणा, ती सर्वांच्या अंतःकरणात आहे. म्हणून संकोच करताना मी म्हटलं की माणसाला जसं भय आहे तसं देवालाही भय आहे, जसं देवाला भय आहे तसं वेदालाही भय आहे, आणि जसं वेदाला भय आहे तसं संतही घाबरतात. परंतु या प्रत्येकांच्या घाबरण्याची स्थानं वेगवेगळी आहेत. भय तर आहेच आहे, आपण काही करा, माणसाने काही करावं त्याच्या अंतःकरणात भय आहे. त्या भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये वैराग्याचा विचार मांडत असताना, नीतिशतकात नाही, वैराग्य शतकामध्ये ते असं म्हटलं की भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम. प्रत्येकाला प्रत्येक अवस्थेमधलं त्यांनी सांगितलं. शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात भयम, सर्वं वस्तू भयान्वितम नृणा भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम, असं म्हटलं. आपण सरळ अर्थ त्याचा सांगतो मी. भोगे रोग भयम, मनुष्य जेवढा जास्त भोग घेतो तेव्हा भोगातच त्याला आपल्याला रोग होईल का काय याचं भय असतंच. जास्त गोड खायला लागला की उगीच भीती वाटते की नाही, होईल का काय, मधुमेह होईल का काय. मास्क न लावता फिरायला लागला, भय वाटतंच की नाही, होईल का काय. प्रत्येक बाबतीत असं आहे. भोगे रोग भयम, ज्याचा भोग आपण घेतो त्याच्यामध्ये रोगाचं भय असतंच. थंड पाणी प्यावंसं वाटतं बऱ्याचदा. आपण थंड पाणी प्यायला लागलो की कोणीतरी भय दाखवतंच, जास्त थंड पिऊ नका सर्दी होईल, भय दाखवतंच. गरम पाणी घेतलं तरी तसंच, थंड पाणी घेतलं तरी तसंच, आपण जास्त खायला लागलो तरी तसंच, कमी खायला लागलो तरी तसंच. कमी खाऊ नका चक्कर येऊन पडशील, म्हणजे काय, हे करावं काय करावं. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, चांगल्या कुलामध्ये जन्माला आलेल्यांना आपण कुळाचं नाव बुडवतो की काय याचं भय असतंच. वित्ते नृपालाद भयम, जास्त संपत्ती झाली की राजा कर घेईल, किंवा आता त्या वेळेला राजा होता, आता शासन, जास्त कर बसेल की काय याचं भय असतंच. जास्त संपत्ती मिळवू तर जास्त कर भरावा लागेल. माने दैन्य भयम, मानी माणसाला आपल्याला दीन अवस्था येईल की काय याचं भय असतंच. गुणे खल भयम, गुणवान माणसाला आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत की काय याचं भय असतंच. बलवान माणसाला शत्रूचं भय असतं, ज्याला शरीर प्राप्त होतं त्याला मरणाचं भय असतं, शास्त्रचर्चा करणाऱ्यांना वादात पराजित होण्याचं भय असतं. प्रत्येकाला कोणतं ना कोणतं तरी भय आहेच आहे. सर्वं वस्तू भयान्वितम भुवि नृणाम. मग अभय कशात आहे, वैराग्यमेव अभयम. जिथं वैराग्य असतं तिथंच निर्भयता आहे. जिथं वैराग्य नसतं, जिथं आसक्ती असते तिथे प्रत्येक वेळेला भय आहे. माणसाने काही करावं, त्याने जास्त अभ्यास केला तरी त्याला भय आहे, कमी अभ्यास केला तरी भय आहे, शास्त्र शिकला तरी भय आहे, पढत मूर्ख राहिला तरी भय आहे, विद्वान झाला तरी भय आहे, शाळेत गेला तरी भय आहे, न गेला तरी भय आहे. किती सांगू. प्रवचन वेळेवर सुरू नाही झालं तरी भय आहे, आणि सोडायला थोडा उशीर झाला तरी भय आहे. कुणाला भय नाहीये या जगतामध्ये. कोण माणूस असा आहे मला सांगा की ज्याला भय नाहीये. मी माणूस म्हणतोय आत्ता, मला जे पुढं विश्लेषण करायचंय ते थोडं वेगळं आहे म्हणून आत्ता माणूस म्हणतो. कोण आहे असं, सगळ्यांना कशाचं ना कशाचं तरी भय आहे. त्याचा विस्तार करत नाही मी आत्ता, कारण तो अनुभवाचा विषय आहे. ज्या देवाच्या आधारावर आपण निर्भय होण्याचं स्वप्न बघतो, काय नाही हो देव पाठीशी आपल्या,
काही नाही, देवाची इच्छा आहे, आम्हाला काही होणार नाही, देव पाठीशी आहे असं आपण म्हणतो. ज्या भगवंताच्या आधारावर आपण निर्भय होण्याचं स्वप्न बघतो आहोत किंवा प्रयत्न करतो आहोत, त्या देवालाही भय आहे. त्या देवाला सुद्धा कशाचं ना कशाचं तरी भय. भले त्याला तुमच्या माझ्यासारखं भोगातून रोगाचं भय नसेल, त्याला अमक्याचं भय नसेल, तमक्याचं नसेल, कर भरावा लागेल याचं भय नसेल, किंवा राजा आपली संपत्ती हडप करेल याचं भय नसेल, किंवा कुलाचा नाश होईल याचं भय नसेल, मान अपमानाचं भय नसेल, कशा असेल का नसेल हे भय नसतील, पण तरी सुद्धा देवाला सुद्धा कशाने कशाचं तरी भय आहे हे लक्षात घ्या. आता तो भय आहे असं आहे मानायचं का त्यांनी ती भयग्रस्त अवस्था दाखवली असं मानायचं, हा प्रश्न वेगळा. कोणी म्हणेल, मी आपल्याला दोन्ही उदाहरण सांगतो, जाऊ द्या ना. मुचकुंद राजाकडून कालयवनाला मारायचं होतं म्हणून भगवान कालयवनाला पाठ दाखवून पळाल्याचं वर्णन भागवतात आहे. जरासंधाला पाठ दाखवल्याचं वर्णन आहे. जरासंधाबरोबरच्या लढाईमध्ये तर अनेक वेळेला भगवान लढाईतून पळून गेलेत. रणछोड राय म्हणतात त्यांना, रणांगण सोडून पळून गेलेले. त्याची कारणं काय आहेत याची चर्चा मला आत्ता करायची नाही आहे, पण त्यावेळेला भयग्रस्त भगवान दिसले का नाही हा माझा मुद्दा आहे. हे झालं एक. आता मी दुसरा एक विचार आपल्याला असा सांगतो की जिथं भगवान असले तरी सुद्धा ते घाबरतात आणि ते भय त्यांनी दाखवलं नाहीये, ते भय स्वाभाविक आहे. भगवंताला कशाचं भय आहे? अगदी सरळ सांगतो, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करून भगवंताला भय नाही असं आपण छातीठोकपणाने सांगू शकतो, पण भक्तिशास्त्राचा विचार केला तर भगवंताला सुद्धा भय आहे आणि त्यांनी ते बोलून दाखवले. मी आपल्याला प्रमाणाने बोलतो, आपण ज्ञानेश्वरी वाचा. भगवंताला सुद्धा भय आहे आणि ते भक्तिशास्त्राच्या प्रेमाच्या अंगाने जर आपण गेलो तर ते जास्त चटकन लक्षात येतं. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाचं भय भगवंताला सुद्धा असतं, आहे ना. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीबद्दल बोलतो. ते 15व्या अध्यायामध्ये द्वामिमो पुरुषो लोके या श्लोकाच्या आधीचं थोडंसं विवरण जर एक 10-15 ओव्या जर आपण पाहिल्या तर तिथं अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की देवा, हे संसाराचं स्वरूप तुम्ही मला सांगितलं आहे, मी ते ऐकलं, मला ते आवडलं, पण आपण मला पुन्हा एकदा हे सांगा, कारण मला पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा आहे. तर भगवंताला आनंद झाला. भगवान म्हणाले, अर्जुना चांगलं केलंस, विचारलंस मला. भगवंताने फार चांगला उद्गार काढलाय तिथं. आम्हासी हे वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय करू न जोडे पुसती ऐसी. अर्जुना, मलाही खरं म्हणजे या विषयावर बोलायची इतकी आवड आहे, पण काय करू, विचारणाराच कोणी भेटत नाही असं म्हटलं. बरं झालं तू विचारलंस मला. आणि त्या अर्जुनाबद्दल भगवंताला इतकं प्रेम दाटून आलं, इतकं प्रेम दाटून आलं की भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं. 15व्या अध्यायात आहे ज्ञानेश्वरी. आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर स्वाभाविक अर्जुनालाही आनंद आहे. आलिंगन दिलं. आलिंगनामध्ये अर्जुन, भगवंताच्या आलिंगनामध्ये अर्जुन बद्धही झाला, परंतु तो बद्ध झाला आणि त्या आलिंगनाचा, त्या शांतीचा अनुभव अर्जुन घेतोच आहे तोपर्यंत भगवंताला वाटलं नाही नाही नाही, असं करून उपयोगाचं नाही, याला सोडलं पाहिजे. का सोडलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं वापरलेले शब्द जर आपण बघितले तर आपल्याला ते पटकन लक्षात येईल. ज्ञानोबा तिथं असं म्हणतात, ऐसा भुलला देवो मोहे अर्जुना ते अलिंगुनी ठाय. त्या अर्जुनावरच्या आत्यंतिक प्रेमानं देवाला भुरळ पडली आणि भगवंतानी अर्जुनाला गाढ प्रगाढ असं आलिंगन दिलं. आणि अर्जुना ते अलिंगुनी ठाय मग बिहाला, बिहाला म्हणजे भ्याला, मग बिहाला म्हणे नो हे आवडी. आणि मग भगवान म्हणाले नाही नाही नाही, आता घाबरले भगवान आणि अर्जुनाला आलिंगन देताना नाही नाही, हे बरोबर नाही झालं. म्हणे का नाही झालं? ज्ञानोबारांनी त्याचा खुलासा केलाय पुढे. का नाही बरं झालं? अरे इतका चांगला अर्जुन तुझा प्रिय आहे आणि त्याला आलिंगन देण्यामध्ये काय वाईट आहे? भगवान म्हणाले नाही नाही, बिहाला
नको. भगवान घाबरले आणि त्यांनी पटकन अर्जुनाला आपल्या मिठीतून बाजूला केलं, आलिंगनातून बाजूला केलं. कशा करता? ज्ञानोबारांनी त्याचा खुलासा करताना असं म्हटलंय की आपण जर आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनाच्या सुखाने युक्त होऊन हा जर माझ्याशी एकरूप होऊन गेला तर मी पुढची गीता कुणाला सांगू, याचं भय भगवंताला वाटलं. मग मी सांगू कुणाला, मग मला विचारणार कोण? हे जे संवादाचं सुख आहे, हे संवाद सुख नासेल, या संवाद सुखामध्ये काहीतरी किडाळ पडेल, या संवाद सुखामध्ये विघ्न येईल, हे या भयानक ग्रस्त होऊन भगवंताने अर्जुनाला आपल्या आलिंगनातून बाजूला केलं. मी काय म्हटलं, आपल्याला भयाचा विषय काय आहे याची चर्चा आत्ता मी करत नाही आहे, पण भगवान घाबरले का नाही एवढंच उत्तर मला द्या. मग बिहाला म्हणे नो हे आवडी, ही आवड बरोबर नाही आत्ता अर्जुनाची, याला आत्ता आपल्या आलिंगनातून बाजूला काढलं पाहिजे. म्हणजे चांगला श्रोता मिळत नसेल तर चांगल्या चांगल्या वक्त्यांना भय वाटतं, हा त्याचा अर्थ आहे. भगवंताला भय वाटावं का वाटावं? काय अर्जुनाला बरं एकरूप तर करून घ्यायचंच होतं ना, अर्जुनाला एकरूप तर करून घ्यायचंच होतं भगवंताला. जे शेवटी भगवंताने अर्जुनाला मुद्दाम विचारले, कशी देत श्रुतम पार्थ त्वये एकाग्रेण चेतसा कशी ज्ञानसमूह प्रनिष्ठस्ते धनंजय, हे विचारलंय. अर्जुना, हे मी सांगितलेलं कुठं सांडी विखुरी गेलं नाही ना बाबा, इकडं तिकडं टाकलं नाहीस ना, नीट लक्षात घेतलं नाहीस ना, कशी देत श्रुतम पार्थ चांगल्या पद्धतीनं ऐकलंस ना अर्जुना. आणि मग अर्जुनाने सांगितलं, देवा मान्य, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनं तव. देवा मला कळलं, आनंद आहे, माझा मोह गेला, माझ्या अंतःकरणात आता काही राहिलं नाही, मला ज्ञान झालं, आता तू म्हणशील तसं वागायला मी तयार आहे. म्हणजे जर ती एकरूपता अर्जुनाला द्यायचीच होती तर 15व्या अध्यायामध्ये दिली असती तर काय बिघडलं असतं? भगवान म्हणाले नाही, 15व्या अध्यायाचं याला दिले तर पुढचे 3 अध्याय कुणाला सांगू. भगवंताला सुद्धा संवाद सुख नासेल याचं भय आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं की ज्ञानशास्त्रामध्ये भगवंताकडे भयविकाराची संगती लावता येणार नाही, पण प्रेमशास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये ती लावता येऊ शकते. कारण तिथं कल्पित का असे ना, पण द्वैताचं सुख आहे, भिन्नतेचं सुख आहे. त्या भिन्नतेमध्ये प्रबलता आणि प्रतिकूलता या दोन्ही भावना नाहीत म्हणून, पण तरी सुद्धा भगवंताला सुद्धा भय वाटलं. भगवंताचं ज्ञान ज्याच्या प्रमाणाने आपल्याला होतं, त्या वेदाचा विचार केला तर वेदाला सुद्धा भय आहे. वेद जो सर्वज्ञ मानला गेला, त्या वेदाला सुद्धा भय आहे. वेदाने सांगितलं नाही, पण महाभारताने सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं 18व्या अध्यायामध्ये. वेदाला कशाचं भय आहे? महाभारताने एके ठिकाणी असं म्हटलंय, इतिहास पुराणाभ्याम वेदसमुपबृंहयेत बिभेत्यल्पश्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यति, असा श्लोक आहे महाभारतामध्ये. महाभारत असं म्हणतं, इतिहास पुराणाभ्याम वेदसमुपबृंहयेत, इतिहास आणि पुराणाचा अभ्यास करून साधकानं अभ्यासकानं वेदाचं चांगल्या पद्धतीनं उपबृंहण करावं. ठीक आहे, मला आत्ता त्याच्याबद्दल काही मला चिंतन करायचं नाही, विस्तार विश्लेषणही नाही, पण इतिहास पुराणाचा अभ्यास करून वेदाचं चांगल्या पद्धतीने चिंतन करावं, अभ्यास करावा, उपबृंहण करावं. बिभेत्यल्प श्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यति. बिभेती अल्पश्रुतात, कोण? वेदो. वेदो अल्पश्रुतात बिभेती. बिभेती म्हणजे घाबरतो. काय भय आहे? कशा करता घाबरतो? मामयम प्रहरिष्यति. वेदही घाबरतो म्हणे. कुणाला घाबरतो? अल्पश्रुतात, अर्धवटाला वेद घाबरतो. पूर्ण ज्ञानाला वेद कधीच घाबरत नाही, कारण त्याला माहिती आहे हा आपलं उपबृंहण करणार आहे, हा आपला अभ्यास करणार आहे. वेद घाबरत नाही. जो पूर्ण अज्ञानी आहे त्यालाही वेद कधी घाबरत नाही, कारण वेदाला माहिती हा आपल्या वाटेलाच येत नाही. जो पूर्ण अज्ञानी आहे, ज्याला काहीच कळत नाही आणि आपल्याला काहीच कळत नाही हेही कळत नाही, त्याला वेद घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण तो आपल्या वाट्याला येणारच नाही आहे. काय याला घाबरायचं? तो त्याच्या मार्गाने जाणार आहे. त्याला विषयाची रस, विषयाची गोडी आहे, तो विषयात अडकलेला आहे, तो काही वेदाकडे येणार नाही.
ज्ञानपिपासा नाही आहे अंतःकरणामध्ये, जिज्ञासा नाही आहे, जाणून घ्यायची इच्छा नाही आहे, मग तो कशाला आपल्या वाट्याला येईल? कशाला वेदाचं प्रमाणन, वेदाची श्रुती नामुकन तमुक हे कशाला बघत बसेल? तो म्हणेल आपल्या वाट्याला येत नाही, घाबरायचं नाही. जो पूर्ण ज्ञानी आहे तो वेद म्हणेल अरे हा आपल्याला सांभाळणार आहे, याला घाबरण्याचं कारण नाही. मग कुणाला घाबरतो? हे मधले जे अर्ध्या हळकुंडानं, हे जे अर्धवट लोक आहेत ना, यांना वेद घाबरतो. का घाबरतो? तर वेद असा विचार करतो की अर्धवट ज्ञानानं हा आपला कोणता अर्थ लावेल कुणाला माहिती. आपल्याला जे सांगायचंय त्याच्या विपरीत हा जगासमोर काहीतरी मांडत राहील, याच्याकरता याला घाबरलेलं बरं. मामयम प्रहरिष्यती, हा माझ्यावर प्रहार करेल, माझी तोडफोड करेल, माझे विचित्र अर्थ लावेल, विचित्र रूपानं माझं रूप, माझं स्वरूप जगताच्या समोर मांडेल. म्हणून वेद अर्धवटाला बिभेती अल्पश्रुतात, वेदो अल्पश्रुतात बिभेती, वेद अर्धवटांना घाबरतो असं म्हटलं. ते ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये अजून एक कारण सांगितलंय वेदाच्या भयाचं. ते पुष्कळ आहे, मी आत्ता सगळंच बोलत नाही. पण या लागी मागिली कुटी, भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला, भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला, आता गोमटी कीर्ती पावला असं म्हटलं. रिगाला आता गोमटी कीर्ती पावला. ओवी आपल्याला अन्वय लावताना शब्द मागे पुढे करावे लागतील, ठीक आहे. या लागी मागिली कुटी म्हणजे मागे आलेला वेदावरचा अपवाद, त्या अपवादानं भ्याला वेदू, वेदावर अपवाद आला. काय अपवाद आला? ज्ञानोबारांनी तो अपवाद सांगितला आहे. वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. 3 वर्णाच्याच कानाला लागला. वेदाचं उणे पण सांगितलं, 3च वर्णांना वेदाने आपला अधिकार दिला, काय जे असेल ते. ही जी मागेली कुटी होती, हा जो मागे निर्माण केलेला अपवाद होता, या अपवादाला वेदू भ्याला, या अपवादाला वेद घाबरला. मग आता काय करावं त्या वेदाने? आपलं भय दूर व्हावं म्हणून मग गीतेच्या पोटी रिगाला, म्हणून तो वेद गीतेच्या पोटात शिरला, आणि पोटात शिरल्यामुळे आता त्याची जगतामध्ये सगळीकडे चांगली कीर्ती झाली असं म्हटलं ज्ञानोबा. म्हणजे अपवादाला वेद सुद्धा घाबरतो. संभावितस्यच्या कीर्तिर्मरणादतिरिच्यते, गीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर वेगळ्या अंगाला. याचा अर्थ असा की वेदही घाबरतो, देवही घाबरतो, माणसं तर घाबरतातच घाबरतात, संतही घाबरतात. संतांना सुद्धा भय आहे. ते भय तर वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, या सर्वांचे भयाचे विषय काय आहेत याची चर्चा मी आत्ता करत नाही. भय नावाची एक भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण होते आहे, एवढंच मला आत्ता आपल्यासमोर मांडायचं. ही भावना सर्वांच्या ठिकाणी निर्माण होते, ती सर्वांच्या म्हणजे अगदी देवाच्या सुद्धा ठिकाणी निर्माण होते, हे मला थोडं व्यापकत्वानं सांगायचं. संतांच्या ठिकाणी भय आहे. ते नामदेवरायांचा एक अभंग आहे, शुकाचार्यांचं वर्णन करणार. ब्राह्मणाचे पोरं एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेरी आले, ते नागवेची पळून गेले रे. त्याच्या मागीची कथा आहे. ब्राह्मणाचे पोर म्हणजे ब्रह्मज्ञानी असणाऱ्या व्यास महर्षींचा मुलगा शुकाचार्य आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहील, गर्भामध्ये 12 वर्ष, 9 महिने पूर्ण राहू देत नाहीत. आता लगेच त्याला बाहेर काढा म्हणतात. 12 वर्ष राहिले असतील, योगीच होते, राहिले. मला त्यांचं कधीच आश्चर्य वाटलं नाही की ते 12 वर्ष आईच्या पोटात कसे राहिले, कधीच वाटलं नाही. मला आश्चर्य वाटलं त्या माऊलीचं की तिने 12 वर्ष ठेवून कसं घेतलं. कौतुक तिचं आहे, त्यांचं नाही आहे, ते तर योगीच आहेत, कौतुक मातेच आहे. मग 12 वर्षानंतर मग ते मोठी कथा आहे. व्यास महर्षी आले आणि व्यासाने त्याला बाहेरून सांगितलं की अरे बाबा, कशा करता पोटात राहिलास लपून, बाहेर ये. त्यांनी सांगितलं नको, बाहेर येणार नाही, हा संसार मला त्रास देईल अशी मला भीती वाटते. ब्राह्मणाचे पोरं एक खेळासी भ्याले, खेळ म्हणजे संसार, भ्याले याला मला जास्त अधोरेखित करायचं आहे ते या शब्दाला. संसाराची भीती वाटते. ते व्यासाने सांगितलं काय घाबरण्याचं कारण आहे.
काय करेल संसार तुला? अरे जड आहे संसार, आणि मी तुझा बाप आहे ना, तुझ्याबरोबर ज्ञानी आहे. संसाराची निवृत्ती ज्ञानाने होते, ते ज्ञान देण्याकरता तुझा बाप समर्थ आहे ना. ये बाहेर ये. त्यांनी सांगितलं तुम्ही बाप असलात तरी मी बाहेर येणार नाही. येणार? अरे माझा अधिकार मोठा आहे, मी वेदाचे विभाग केले, पुराणांची रचना केली, अमुक केलं तमुक केलं, महाभारत काय जे त्यांनी सांगायचं सांगितलं. माझं कर्तृत्व आगाध आहे, तुला काही होणार नाही, तू बाहेर ये, मी आहे तुझ्याजवळ. नाही, तुम्ही असलात तरी येणार नाही. का नाही येणार? तुम्ही माझं संसाराचं भय तुम्ही काय दूर कराल? ते म्हणाले अरे काय कराल म्हणजे, मी बाप आहे तुझा म्हणून मी सांगतोय मी तुझं संसाराचं भय दूर करीन. त्याने पोटातून बापाला सांगितलं तुम्ही माझं संसाराचं भय दूर करू शकणार नाही. याने विचारलं का? त्यांनी पोटातून सांगितलं कारण तुम्ही संसारी आहात म्हणून. तुमचा संसार सुटला नाही, तुम्ही माझा कुठे दूर करत बसणार? म्हणजे माझा संसार सुटला नाही, मी ज्ञानी आहे. त्यांनी सांगितलं जर संसार सुटला असता तर मुलाचं तोंड बघावं ही अपेक्षा कुठून आली? कशा करता मुलाचं तोंड बघावं म्हणून बाहेर येण्याची भाषा करता? येणार नाही, तुमच्यावर विश्वास नाही माझा असं म्हटलं. बापावर विश्वास न ठेवायची पद्धत तिथून रूढ झाली. ती आज तागायत चालू आहे. विश्वास नाही तुमच्यावर माझा, येणार नाही बाहेर. मग संसार ज्याच्या ताब्यात आहे त्यांनी मला येऊन सांगा. मग ते भगवान श्रीकृष्ण आले वगैरे काय, त्यांनी शब्द दिला. मला नामदेवरायांच्या शब्दरचनेची गंमत वाटते. त्यांनी शब्द दिल्यानंतर ठीक आहे, भगवंतानीच शब्द दिला म्हटल्यानंतर शुकाचार्य बाहेर आले. पण बाहेर आल्यानंतर आता आपल्याला कपडे, आपल्याला दुपटं, आपल्याला गुंडाळतील, कपडे परिधान करायला लावतील, त्या कपड्याचा आपल्याला संग होईल या भीतीनं कापत कापत बाहेर, भगवंतानी शब्द देऊन सुद्धा अंगाचा थरकाप गेला नाही इतके शुकाचार्य घाबरले. भय आहे का नाही? भावना आहे का नाही भय? कुणाला घाबरले? नंतर घाबरले का नाही सांगा? भगवान शुकाचार्य घाबरू शकतात. तुमची माझी काय कथा आहे? काय कथा आहे? आपल्या अंतःकरणात तर भय आहेच आहे. शुकाचार्य घाबरले, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले. कपड्याचा संग नको म्हणून ते तसेच पळून गेले. ते मागे मग व्यासमहर्षी शुका करून मागे लागले वगैरे, नंतरचा कथा भाग. मी कशा करता आपल्याला हे सांगतो आहे की संतांना सुद्धा कशाचं ना कशाचं तरी भय आहे. ते भय निवृत्त होईल कालांतराने काही कारणाने, पण ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते होतंच, मान्य करावं लागेल आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगताना किती सुंदर पद्धतीनं आपल्याला ते सांगितलं. त्यांना भीती वाटते, रस्त्याने चालताना संतांना भीती वाटते की आपला पाय मुंगीवर पडणार नाही ना, आपल्या पायाखाली मुंगी येऊन मरणार तर नाही ना, याची भीती वाटते त्यांना. हे भय नाही का? भयाचा विषय वेगळा, पण भय आहे की नाही? आपल्याकडून कोणी दुखावलं जाणार नाही ना, आपण कुणाला तरी काहीतरी बोलू, आपला शब्द काहीतरी त्याला लागेल, त्याच्याने तो दुखावेल, त्याला वाईट वाटेल, आपल्याकडून हे होणार तर नाही ना. अशी भीती संतांना आहे. म्हणजे देवाला भय आहे, वेदाला भय आहे, संतांना भय आहे, माणसाला भय आहे, जीवाला भय आहे. या जगामध्ये निर्भय असं कोणी नाही आहे. पण आता पुढं प्रवास. पण आत्ता जरी जगतामध्ये कुणालाही निर्भयत्व नसलं, कोणीही निर्भय नसलं, तरी जगतामध्ये सगळ्यांना या निर्भयत्वाची अपेक्षा मात्र आहे. एक विधान करतो. कोणी म्हणेल अहो भय जर सर्वांच्याच अंतःकरणात आहे तर राहू द्या ना, कशा करता? जे सगळ्यांच्या ठिकाणी आहे ते चुकीचं नाही आहे, योग्य आहे. मी तेही मानायला तयार आहे. पण मी थोडा पुढे युक्तिवाद असा करतो की जर ते सर्वांच्या ठिकाणी आहे म्हणून योग्य मानायचं असेल तर सर्वांना भय योग्य आहे, तर निर्भयत्वाची अपेक्षा का आहे सांगा? ज्या अर्थी निर्भयत्वाची अपेक्षा आहे त्या अर्थी भय योग्य नाही आहे हे प्रत्येकाला कळतं आहे ना.
दरिद्री माणसाला जर श्रीमंत होण्याची अपेक्षा आहे तर दारिद्र्यामध्ये दुःख आहे हे कळतं म्हणून का कळत नाही म्हणून? कळतं म्हणूनच ना. तसं आम्हाला जर निर्भयत्वाची अपेक्षा असेल तर भयामध्ये काय त्रास आहे हे कळतं म्हणूनच ना. या जगतामध्ये भयाने सुख दिलं असं जगतामध्ये कधीही झालेलं नाही, म्हणून सर्वांना निर्भयत्वाची अपेक्षा. सर्वांना वाटतं की मी निर्भय असावं, मी कुणाला घाबरू नये. मुलाला वाटतं मी वडिलांना घाबरू नये, वडिलांना वाटतं मी मुलाच्या आईला घाबरू नये, आईला वाटतं मी सासूला घाबरू नये, सासूला वाटतं मुलांनी सुनेची बाजू घेऊन मला बोलू नये. प्रत्येकालाच आहे ना, प्रत्येकालाच आहे. सर्वांना अशी एक अवस्था, अशा एका अवस्थेची अपेक्षा आहे की जिथं भयराहित्य आहे, जिथं कुणाला घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या भयाच्या विचाराच्या मुळाशी ज्या स्वभिन्नतेची भूमिका आपण सर्वप्रथम बोलून दाखवली, ती स्वभिन्नता ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी भय हा विकार आपल्या जीवनातून संपला असा त्याचा अर्थ होईल. तत्वदृष्टीने विचार करता मी हे तत्वदृष्टीने बोललो. स्वभिन्नता तत्वदृष्टी नाही. आता थोडं बोलतो जाता जाता. असं आहे, भयाचा विकार या तिन्ही भूमिकांवर जर करायचा असेल तर स्वभिन्नता ज्ञानशास्त्र दृष्टीने पहा, प्रबलता ही कर्मशास्त्र दृष्टीने पहा आणि प्रतिकूलता ही भक्तिशास्त्र दृष्टीने पहा. या तिन्ही भावना ज्या दिवशी निवृत्त होतील त्या दिवशी भय नावाची भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला अभयम या पदावर जे व्याख्यान केलंय ते व्याख्यान आपण पहा. त्या व्याख्यानामध्ये ज्ञानोबारायांनी एक फार गोड उदाहरण दिलंय, ते सांगतो मी आपल्याला. ज्ञानोबाराय असं म्हणतात, पाणी बुडवू ये मिठाते, ते मीठची पाणी आते, तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. दृष्टांत दिला. मीठ आहे, ते मिठाला पाण्याची भीती वाटते, पण पाण्याची भीती वाटताना त्या मिठाने काय केलं, त्या पाण्यामध्येच उडी मारली आणि पाण्यामध्ये विरघळून गेलं. आता ते पाणी स्वरूप झालं. मीठच जर पाणी स्वरूप झालं तर आता घाबरेल कुणाला? ज्या पाण्याला ते एका ह्याच्यामध्ये मला नेमकं स्थळ आठवत नाही आता, परंतु गंबा सरदारांनी त्यांच्या एका लेखामध्ये, लेखाचं नाव आणि ते स्थळ आठवत नाही आता, एका सुभाषिताचा उल्लेख करून असं म्हटलंय, आपला विरोध, आपल्याला झालेला विरोध जर आपल्याला मोडून काढायचा असेल तर 2 मार्ग आहेत. 2 मार्गाने काय करावं? आपल्याला विरोध होऊ नये असं वाटतं ना, मग तो विरोध मोडून काढा. कसा काढा? एकतर विरोध करणाऱ्याला संपवा ताकदीनं. कसं संपवायचं तो तुमचा प्रश्न. बौद्धिक ताकदीनं संपवा, शारीरिक ताकदीनं संपवा, काय जे असेल ते असेल. एकतर ते करा. नाहीतर त्याचा विरोध मोडून काढायचा असेल तर दुसरा सोपा मार्ग हा आहे की आपण त्याच्या विचाराचे होऊन जा. विरोध संपला ना, आपण त्याच्या विचाराचं होऊन जाणं, याच्यामध्ये विरोध संपून जातो. ते एका सुभाषितामध्ये म्हटलंय, वेगळ्या अर्थाने आहे, पण खलानाम कंटकानांच्या द्विविधैव प्रतिक्रिया उपानहत मुखभंगो वा दूरस्थो वा विसर्जनम असं म्हटलं. म्हणजे काटे आणि दुष्टपुरुष यांना संपवण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर चपलीनं त्यांचं तोंड फोडावं, नाही तर त्यांना न बघता लांबून निघून जावं. काटा समोर आहे ना, टोचण्याची भीती आहे ना, मग चप्पलनं त्याचं तोंड काटा मोडून टाका, तो बाजूला टाकून द्या, भीती संपली. नाही तर इथं काटा म्हणल्यानंतर रस्ता बदलून दुसरीकडून जा. हे जसं काट्याचं आहे तसं खलपुरुषाचं आहे, दुष्टपुरुषाचं आहे.
वाईट मनुष्य आहे, त्रास देतोय, एकतर ताकदीनं त्याला संपवा, नाहीतर त्याच्याशी संबंध येणार नाही असं करा. गंबा सरदारांनी राजकीय विडंबना येते त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की त्याच्यापेक्षा समोरच्या माणसाचा पक्ष आपण स्वीकारा म्हणजे विरोध संपला. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता जर व्यापकत्वाचा स्वीकार केला तर व्यापकत्वानं आपलं अस्तित्व टिकतं. हा वेदांताचा नियम ज्ञानेश्वर महाराजांनी पाणी आणि मिठाच्या दृष्टांताने आपल्यासमोर ठेवला. तेवी आपण झालेली अद्वैते नाशे भय हा त्याच्यातला मुद्दा आहे. स्वभिन्नतेचा त्याग केला की स्वाभाविक भयाची निवृत्ती होते हे नंतर आहे. पण भय नावाची ही संकल्पना अशा पद्धतीनं थोडीशी वेगळ्या अंगाने आपण जर लक्षात घेतली तर त्याचं मनोशास्त्रीय विश्लेषण करून आपल्याला हे लक्षात येतं की 3 गोष्टी भयाला कारण असतात: स्वभिन्नता, प्रतिकूलता आणि प्रबलता. या 3 गोष्टीवर भय नावाचा हा विकार उभा आहे. या 3 पायांवरती याच्या निवृत्तीकरता काय काय करावं लागतं याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. पण आत्ता मी त्या संबंधानं बोलत नाही कारण वेळ उलटून गेलेली आहे. 10-15 मिनटं जास्तच झाले. पण तरी थोडंसं दादा नाहीत याचं स्वातंत्र्य घेत नाहीतर त्यांच्या असण्याने मला वेळेचा एक धाक असायचा. या मला पंढरपूरला वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे होते. अनंत उपकार आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर. त्यांचा हा कटाक्ष असायचा की वेळेत सुरू व्हावं आणि वेळेत संपावं. वेळेत सुरू नाही झालं तरी चालेल पण वेळेत संपवावं. मग ते थोडा उशीर झाला की ते माईक असा टक 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 करून वाजवायचे. कळणाऱ्यांना कळायचं, नाही तर नाही. आता ते तसं दादांबद्दल ते भयच होतं की वेळेत संपलं पाहिजे, वेळेत संपलं पाहिजे. थोडा उशीर झाल्यामुळं थोडंसं हे बोलतो की हे जे भय आहे हा भय हा मनोविकार म्हणून शास्त्रानं मानला आहे. स्वभिन्नतेत निर्माण होणारं भय हे जर अद्वैत ज्ञानानं जात असेल, प्रबलतेत निर्माण होणारं भय हे कर्मशास्त्राच्या ज्ञानानं जात असेल आणि जर प्रतिकूलतेचं भय हे भक्तिशास्त्राच्या अंगानं जात असेल, विचारानं जात असेल तर त्याच्यासाठी या 3 शास्त्राचा विचार कसा करावा लागतो याचा विचार आपल्याला या आपल्या उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये करायचा आहे. पण आत्ता आपल्याला या भयाचा विचार बोलायचा आहे. अजूनही थोडंसं बोलायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या 3 अंगाने विचार केला आहे. जसा हा विचार ज्ञानोबारांनी केला आहे तसं ज्ञानेश्वर महाराज हेही म्हणतात की कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. संसाराचा दरारा शब्द वापरला आहे. दरारा हा दरारा म्हणजे भयच आहे. संसाराचं भय सांडायचं असेल तर कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा. कर्मशास्त्राचा कसा विचार केला तर संसाराचं भय जातं. ज्ञानशास्त्राचा विचार कसा केला तर स्वभिन्नतेचं भय जातं, स्वभिन्नतेतून निर्माण होणारं भय जातं. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या 2-3 गोष्टी आपल्याला तरी न घालूनी महापुरी न बुडणी याची न घेपे बुडणी याची शियारी का रोग न गणिजे घरी पथ्याची आहे. हे ज्ञानेश्वर महाराज अजून एका दृष्टांताने आपल्याला सांगतात की माणसाला रोगाचं भय असतं पण पथ्य करणाऱ्या माणसाला जसं रोगाचं भय नसतं तसं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भगवंतावर विश्वास असणाऱ्यांना कधीही अशा पद्धतीचं भय निर्माण होत नाही. कारण तुकाराम महाराजांनी तशा पद्धतीची भूमिका बोलून दाखवलेली आपल्याला दिसते. तुकाराम महाराज हे म्हणतात, भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना समर्पिले जीवे भावे काशा भ्यावे कारणे. तुकाराम महाराज म्हणतात भयाची तो आम्हा चित्ती राहो खंत, भयाची खंती आमच्या चित्तामध्ये राहूच शकत नाही का. अरे आम्ही सगळंच देवाला समर्पित केलं, आता घाबरायचं कशाला, कशाला घाबरायचं. असं समर्पण जो भाव, शरणागतीचा भाव अंतःकरणामध्ये ठेवून जर आपल्याला विचार करता आला तरी आपलं भय जातं. कर्माच्या ज्ञानाचा विचार करून आपण जर काही संसारात प्रवृत्त राहिलो तरी आपल्याला संसाराचं भय घालवता येतं. आणि संसाराचं जे तत्व आहे, अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाशी आपण एकरूप झालो तरी आपल्याला भयाची निवृत्ती करता येते. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला 3 दृष्टांतानं आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. त्याचा विचार मला करायचा आहे. अजूनही थोडासा विचार आहे, उद्याला त्याचा विचार करू. एक फक्त बोलायचं राहिलं आहे ते म्हणजे मगाशी जे प्रकाशन आपल्या समोर झालं, श्रीयुत आप्पाराव कुलकर्णी यांनी केलेलं हे चिंतन जे वर्तमानपत्रामध्ये गीतेच्या अनुषंगानं दररोज प्रकाशित होत होतं त्याचं प्रकाशन
आज गीतार्थ या नावाच्या ग्रंथामधून झालं असं मी जाहीर करतो. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा, कारण अनेक वर्ष संत वाङ्मयाचं चिंतन करत करत हे चिंतन वर्तमानपत्रामधून प्रकट झालेलं आहे. वर्तमानपत्रामध्ये प्रकट होणाऱ्या चिंतनाला एक नाही म्हटलं तरी थोडंसं सर्वांना कळेल अशा परिभाषेमध्ये मांडण्याचं एक बंधन राहतं. आपल्याला जे मांडायचं आहे ते आपल्याला समजलेलं आहे म्हणून आपण मांडत जरी असलो तरी ते कठीण परिभाषेमध्ये आपल्याला वर्तमानपत्रामध्ये मांडता येत नाही. त्याच्याकरता त्याचं थोडे समाजाभिमुखत्व सांभाळावं लागतं. तसं या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये त्यांनी ते सांभाळलेलं आहे. असं मी मगाशीच हा ग्रंथ पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे. या सगळ्या श्लोकांवरती अगदी विस्तारानं जरी त्यांनी भाष्य केलेलं नसलं किंवा विस्तारानं जरी त्यातले विषय मांडलेले नसले तरी श्लोकाच्या चिंतनाकडे प्रवृत्त करायला मात्र तेवढंसं चिंतन पुरेसं आहे. हे चिंतन वाचून आपल्याला श्लोक कळावा अशी जरी अपेक्षा नसली तरी हे चिंतन वाचून श्लोक कळवून घेण्याच्या प्रेरणा तरी आपल्या नक्की जागा व्हाव्यात. याच्यासाठी या चिंतनाचा आपल्याला सर्वांना उपयोग होईल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि गीतेची सेवा त्यांच्याकडून जी झाली ते गीतेच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराज त्याची फलश्रुती सांगताना मने काय वाचा सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी असं म्हणून जी फलश्रुती सांगतात ते फल त्यांच्या पदरात पडावं अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि अभयत्वाबद्दल आपल्याला आणखीन काही विचार मांडायचा आहे. तो विचार आपण उद्या बरोबर संध्याकाळी 5 वाजता उद्या 5 वाजता बरोबर संध्याकाळी आपण हा विचाराला प्रारंभ करू. तोपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हॅलो.